पोलिसांना 8 तास ड्युटी शिफ्ट लागू करा, अभिजित पाटील। महाराष्ट्र पोलीस दल हे राज्याचे कायदा सुव्यवस्थेचे रक्षक असून ते दिवस-रात्र कर्तव्य बजावत असतात। त्यामुळे त्यांना 12 ते 14 तासाची ड्युटी करावी लागते। पोलीस बांधवांना सुट्ट्या मिळत नसल्यामुळे त्यांचं आरोग्य, मानसिक संतुलन व कौटुंबिक जीवन धोक्यात आलं असल्याचं मत हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं व्यक्त करण्यात आलं। महाराष्ट्रातील सर्व पोलिसांसाठी 8 तास ड्युटी शिफ्ट सक्तीने लागू करण्याच्या मागणीचे निवेदन हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलं। जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या मागणीसंदर्भात बोलताना अभिजित पाटील म्हणाले, आज आम्ही कलेक्टरांमार्फत हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांपर्यंत व महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांपर्यंत आपण एक संदेश पोहोचवतोय की जी पोलिसांची ड्युटी आहे ती साधारण दिवसाची ड्युटी ही 12 किंवा 14 तासाची आहे। तर अदर ठिकाणी जर का बघायला गेलं तर केरळमध्ये साधारण 8 तासाची ड्युटी करण्यात आलेली आहे। तर तिथे योग्य पद्धतीने पोलिसांच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत। तसंच मुंबईमध्ये पण 8 तासाची ड्युटी आहे। मग आपल्या इथं अदर ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रात 12 तासाची ड्युटी ठेवून 8 तासाची ड्युटी का करत नाहीत, या संदर्भात आपण आज प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने पोलिसांना जो ताणतणाव असेल तर तो ताणतणाव असेल किंवा कौटुंबिक जे स्वास्थ्य आहे ते मिळालं पाहिजे, ते मिळताना दिसत नाही। साधारण पोलिसांना हृदयविकाराच्या गोष्टी असतील किंवा अन्य काही तक्रारी या चालू झालेल्या आहेत आपल्याला जाणवतात। तर 12-12 तास ड्युटी जर काही पोलिसांनी केली तर नक्कीच आपण बघायला गेलं की साधारण सकाळी 9ला पोलीस बाहेर पडतो, तो संध्याकाळी 9ला जातो। तर त्याला कौटुंबिक स्वास्थ्य मिळणार आहे का? कुटुंबाबरोबर त्याचा जो वेळ वाया झाला पाहिजे किंवा घालवायला पाहिजे तो घालवला जाईल का? ह्या सर्वच गोष्टी आपण त्यात मांडलेल्या आहेत। त्यामध्ये कायद्याचा आपण अधिकाराने आपण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मांडलेल्या आहेत की कायद्यानं पण पोलिसांना हा हक्क आणि अधिकार आहे की आपण 8 तासाची ड्युटी निभावली पाहिजे। मग हे 12 तासाची ड्युटी का? तर या संदर्भात आपण कलेक्टरवर सगळी सकारात्मक चर्चा झालेली आहे। कलेक्टर साहेबांनी पण सांगितलेलं की मी वरती हा विषय मांडतो आणि याला सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय घ्यायस भाग पाडतो। यावेळी आनंदराव पवळ, सुनील सामंत, कविराज कबुरे, राजेंद्र तोरसकर, संभाजी थोरवत, महेश पोवार, अजय सोनवणे, सुरेश जाधव, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती। कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92 2000 1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप।